म्हणजे बरोबर म्हणतात 50,000 आणि कुठेतरी इन्व्हेस्ट केलं राईट? 50,000 कुठेतरी तू इन्व्हेस्ट केलेलं आणि तिकडे स्कॅम झाला. बरोबर आहे. तिथं ते स्कॅम झालं त्याच्यानंतर मग तिथून सपोर्टिंग नाही भेटायचं. जसं त्यात म्हणजे टोटल माझे 7 ते 8 व्हिडिओमध्ये आता मला जे म्हणजे एक्सपिरियन्स भेटला, की या व्हिडिओमध्ये आपण काय गोष्टी ॲडव्हान्स शिकतोय करून. ते असं म्हणजे पण छान वाटलं. नंतर थोडं वाटलं, की सागर सरांनी सांगितलं जॉइन करण्यासाठी मला आता जो डिसिजन घेतला बेस्ट वाटतो. काय काय? जो डिसिजन मी घेतला तुम्ही बोलल्यानंतर, तर मला आता जरा बेस्ट वाटतं, की हां बाबा आपण पुन्हा एक ट्रस्ट बिल्ड करून वगैरे केलाय. आता छान वाटतं, की हां बाबा काम करायला मजा येते. हां, व्हिडिओज वगैरे बघून. म्हणजे स्टार्ट करायच्या अगोदर तू तुझ्यासोबत जो स्कॅम झालेला, की 50,000 चा जो हां. स्कॅम झालेला राईट? 50 का 55,000 चा स्कॅम झालेला. हं, त्याच्यानंतर तू खूप आय थिंक मला वॉच केलं 2 वर्ष आणि मग तू हं, आता स्टार्ट करते. ठीक आहे. तर स्टार्ट केल्यानंतर जे तुला मी आधी जी कमिटमेंट दिली होती, की हा तुझा बेस्ट डिसिजन असेल, तर कुठेतरी मी बोलण्यापेक्षा तू स्वतःहूनच तुझ्या तोंडातून सांगितलं, की जेव्हा तुला जे मी सांगितलं, की इथे ट्रेनिंग्स आहेत. ते तुला मी शो केला, की इथे बिझनेस घ्या ट्रेनिंग आहे. ही ट्रेनिंग जेव्हा तू बघायला स्टार्ट केली, तेव्हा तुला कळालं, की जे मी बोललो आहे, तेच मी तुला डिलिव्हर केलं आहे आणि तेच तुला समजलं असेल व्हिडिओज बघून. हां, राइट? बरोबर एक्झॅक्टली त्याच्यामध्ये. म्हणजे काय असं काही ठिकाणी आपण प्लॅटफॉर्मवर पर्चेस करतो, पण त्याच्यानंतर ते गाईडलाईन नाही करत. मग त्यात आपल्याला थोडी छोट्या-छोट्या जशा गोष्टी मी तुम्हाला WhatsAppवर पण विचारते कधी डेली, की सर मला हा इश्यू होतो किंवा मी जसं की आता 2 दिवसाआधी तुम्हाला ते बोलले. व्हिडिओ बघितला पण मला थोडीशी क्लॅरिटी येत नाही, की आपला बायो कसं क्रिएट करायचं वगैरे मेन्शन. तर तुम्ही त्या प्रकारे कसं व्यवस्थित समजून नाही दीपाली असं ॲड कर, असं कर व्यवस्थित. मग त्याच्यानंतर मी थोडंसं फॉर्मॅट तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर म्हणजे ज्या माझ्या चुका आहेत, त्या तुम्ही क्लिअर केलं त्यामध्ये. मग असं जेव्हा आपल्याला गाईडलाईन असेल, तर की आपल्यालाही मजा येते काम करण्यासाठी, की आपल्याला कोणतरी सपोर्ट करते, पुश करते, की हां, असं करतीये. आणि जेव्हा आपण पण त्यांना 100% देतो, तेव्हा त्यांनाही समजते, की हां, समोरची पर्सन पण इंटरेस्टिंग आहे या गोष्टी शिकण्यासाठी. मग तो व्यक्ती दिल्यानंतर मग दोन्हीकडून जेव्हा बॉन्डिंग बरोबर होतं करण्यात काम, मग दोघांनाही मजा येते तिथे. हां बाबा ठीक, हा पर्सन म्हणजे एफर्ट लावतोय तिथं. मग ह्या गोष्टी मला एक्झॅक्टली. क्लिअर झाल्या. हं. मग ह्या गोष्टी मला तुमच्याकडून जसं सपोर्ट भेटला 1 वीकमध्ये मला समजलं, की हां बाबा सागर सर आपल्याला सपोर्टिंग करतात, की काही गोष्टी चुका होतात ते सांगतात ते हे नाही. तर मग तिथं अजून म्हणजे वाटलं, की हां बाबा नेक्स्ट वेळ. नाहीतर आठवडा जेव्हा मी घेतलं परचेस केला म्हणजे काय होईल काय नाही एक मनात धाकधूक. आता थोडं कॉन्फिडन्स बिल्ड होतोय म्हणजे तिथे. अजून तुझी तर आता सुरुवात छान आहे. वाटतं. अजून फक्त हं, सुरुवात आहे. हं. अजून फक्त सुरुवात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुझा रिप्लाय मेसेज येतो, तुला आय थिंक 5 मिनिट्सच्या आतमध्ये माझा रिप्लाय येत असेल. तर हां. मग 5 मिनिटं कारण मी कधी तेच तुला हां, बोल, बोल. तू बोल. हां, मग तेच मी आधीच्या ज्या गोष्टी म्हणजे बघितलं तर म्हणजे सर सांगायचं हे पण म्हणजे काही असेल त्यांच्या कामामध्ये ते खूप की इमिडिएटली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतात. नाही दिलं तरी पण ते देतात म्हणजे वेळ काढून देतात त्यांचे पर्सनल कामं ठेवून. त्या गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येतात की जेव्हा. ते असं प्रिव्हियस ह्याच्यामध्ये झालेलं माझ्यासोबत. म्हणून मला थोडंसं की त्या गोष्टीमुळे मला एक भीती निघाली इथून, की तुमच्याकडून जसं जॉइन केल्यानंतर. ओके. म्हणजे जे तुझ्यासोबत जो स्कॅम झालेला ते तुझ्या माइंडमध्ये कुठेतरी होतं आणि म्हणून तू डिसिजन मेकिंगमध्ये थोडासा टाईम घेतला. पण जेव्हा तू स्टार्ट केलं हं. तेव्हा तुला कळालं की इथे जे काय मी तुला सांगितलं आहे ते सगळं ट्रान्सपरंट आहे. अलोंग विथ ट्रेनिंग्स, अलोंग विथ सपोर्ट सिस्टम जे मी कमिटमेंट दिली आहे ते मी डिलिव्हर करतोय. आणि WhatsAppवरती पण आय थिंक तू मेसेज करते, तर समजा मी कधी बिझी असतो तर मी हां म्हणतो. बट माझा जो रिप्लाय आहे तो 5 मिनिट्स किंवा मॅक्सिमम 10 मिनिट्समध्ये येतो रिप्लाय. जास्त त्यापेक्षा वेळ लागतच नाही. तू मला हां, दिवसातनं हां. कितीही वेळा मेसेज केला असेल 4-5 वेळा मला म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. बट माझा जो रिप्लाय असतो तर 5 to 10 मिनिट्समध्ये येतो. नाही गेला तर एकदम रात्री हां. येतो. 12 वाजता, रात्री 12:30 वाजता किंवा 1 वाजता वगैरे. आता हां. तू मध्ये मग मला ते जे मेसेज आपल्याला केलं एक म्हणजे ते काय बरं वाटलं, म्हणजे जे आपण एक्साइटमेंटमध्ये करत असतो ना, हां बाबा ही गोष्ट हे काय. पण तिथून पटकन रिप्लाय आला, की मग आपल्याला मजा येते. हां बाबा आपल्यालाही समोरची पर्सन तेवढी व्हॅल्यू देते. म्हणजे एफर्ट्स देते, की हां बाबा ठीक आहे हिने विचारलंय, भले 10 किंवा 15-20 मिनिटात एक रिप्लाय येतोय आपल्याला. तर मग हां बाबा आपल्याला अजून पुन्हा पुढचे. असे करून मी वेळ काढून माझे टोटल 8 व्हिडिओ कंप्लीट केले. आता फक्त 2 व्हिडिओज राहिले बघायचे. येस, ते येस. पण मी मग परत ती कन्सर्न मला समजली नाही परत रिपीट केलं. हां, म्हणजे काय एक्झॅक्टली या व्हिडिओमध्ये. मग ते आपल्या लँग्वेजमध्ये मी हे केलं, की हां बाबा इथे या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजेत.
जसं काल की हे म्हणजे सेल्स तुम्ही करतात एखादं प्रोडक्ट तिथे काय गोष्टी आपल्याला मेन्शन पाहिजे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं पण आपण आपल्या लँग्वेजमध्ये कसं करून म्हणजे आपण समोरच्या पर्सनला सांगू शकतो आपण जेव्हा ते प्रोडक्ट सेल करतो तर त्या गोष्टीमध्ये मी असं मग ते मला छान वाटलं काल बघून पण अजून आणि खूप इझी सेल्स वाटलं असेल तुला आता सिस्टम प्रोसेस जे काय आहे सगळं हा इझी वाटलं असेल. आणि खूप लोक हा खूप ओव्हर थिंक करतात जेव्हा स्टार्ट करताना जसं तू केलं होतं. पण जर तू हे खूप आधी स्टार्ट केलं असतं तर आजपर्यंत लाईक तुझं खूप चांगलं ग्रो झालं असतं असं तुला कुठे वाटत हा असेल आता. हा तर मला तेच वाटलं जेव्हा मी केलं पण ते कसं थोडंसं एक भीती असते मनात की हा पुन्हा काय ते होऊन जास्त दिवस नाही झालेले ना माझ्यासोबत त्या गोष्टी पण एक्झॅक्ट. होऊन हा मग थोडं मी बघू बोलले फॉलो करून बघू काय आपल्याला कळेल जर्नी वरून मग म्हणजे तसं आता 50,000 केलं कुठेतरी इन्व्हेस्ट केलं राईट. 50,000 कुठेतरी तू इन्व्हेस्ट केलेलं तिकडे स्कॅम झाला बरोबर आहे. तिथं ते स्कॅम झालं त्याच्यानंतर मग तिथून सपोर्टिंग नाही भेटायचं जसं आता तुम्ही सपोर्ट करतात प्रत्येक वेळी की छोट्या मोठ्या गोष्टी सांगतात हे नाही हे चुकते तुझं करून मग त्यामुळे थोडंसं मग आता ठीक वाटतं की बाबा आपल्याला सांगायला आहे म्हणजे काही झालं काही चुकल्यात वगैरे गोष्टी तर आपल्याला गाईडलाईन्स करायला एकदम प्रॉपर आपल्याला मिळते ते लगेच कळतं ना एका आठवड्यामध्ये की हा बाबा इथून आपल्याला रिस्पॉन्स भेटते म्हणून त्या गोष्टीला आता काय नाही वाटत आता म्हणजे हा ठीक आहे आपण काय चुकतोय तर भेटते आपल्याला रिस्पॉन्स त्या आता गोष्टीमध्ये क्लॅरिटी क्लिअर आली असेल झालं की सपोर्ट मिळतोय सगळ्या गोष्टी मिळतोय. आणि तूच नाही तर माझ्या टीम मध्ये जेवढे पण लोक आहेत तू इथे कोणाला विचारशील तर तुला सेम फीडबॅक मिळेल असं नाही की तुलाच फक्त मी फेवर करतो किंवा इतर लोकांना. सगळ्यांना माझा रिप्लाय फास्ट येतो सगळ्यांना जेवढे पण लोक एफर्ट्स टाकतात त्यांना माझा रिप्लाय येतो. आणि सगळ्यांना मी टाइम देतो इथे असं आहे असं नाही की म्हणजे असं हे नाही. जे मी डिलिव्हर करतो बिफोर एनरोलमेंट आफ्टर एनरोलमेंट मी त्याला फुल्ली कमिटेड असतो आणि माझा दिवस कधी चुकत नाही. मला टायमिंग थोडंसं वर खाली होतं बट मला दिवस कधी चुकत नाही संडे म्हणजे संडेच असं आहे. नाही ओके. तेवढं तर समजू शकतो थोडं तर बिझी शेड्यूल असतो सगळ्यांचा थोडं तर वेळ लागतो मागं पुढं होऊन पण ऍटलीस्ट रिप्लायमेंट मिळतो ना आपल्याला त्याला खूप व्हॅल्यू आहे त्या आपण जे काही आन्सर करतोय समोरच्या व्यक्तीला तो आपल्याला रिप्लाय देतो थोडा वेळ का होणं पण देतोय त्या दिवसामध्ये आपल्याला मग त्यावरच समजते की समोरचा पर्सन किती किती कमिटेड आहे आपल्यासोबत मी कमेंट केलेलं तो प्रॉमिस पूर्ण करतोय तो